आता दिल्ली भाजपकडे असणारे मोदी ब्रँड आणखी मजबूत झालेला आहे, पाहूया। दिल्ली भाजपकडे गेली, मोदी ब्रँड आणखी मजबूत झालाय। 70 पैकी 48 जागा मिळवत भाजपनं दिल्ली काबीज केली। या निकालानं मोदी ब्रँड मजबूत झालाय, भाजपचं वर्चस्व वाढलंय। मध्यमवर्गीयांनी भाजपला पसंती दिल्यानं दिल्ली भाजपच्या पारड्यात आली। अर्थसंकल्पातून 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्यानं भाजपला दिल्लीत मध्यमवर्गीयांकडून मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे। मोदींकडून आपचा आपदा असा उल्लेख करण्यात आला। दिल्लीत संधी देण्याचं भाजपचं आवाहनही कामी आलंय। आपवर भ्रष्टाचाराचे आरोप, शीशमहलच्या खर्चावरून केजरीवालांना घेरल्याचा भाजपला फायदा झाला। केजरीवालांच्या मोफत योजनांप्रमाणे भाजपनेही योजना घोषित केल्या। संसद संपल्यानंतर दिल्लीत निवडणुकीचा प्रचार करण्याचं खासदारांना भाजपनं बंधनकारक केलं होतं। दिल्लीत प्रचाराच्या मायक्रो मॅनेजमेंटचा भाजपला फायदा झाला। तीनदा निवडून येणाऱ्या आपनं तिसऱ्या कार्यकाळात फारसं काम न केल्याच्या नाराजीचा फटका आपला बसला। पूर्वांचली लोकांनी, काही प्रमाणात मुस्लिमांनी भाजपला साथ दिल्यानं निकाल भाजपच्या बाजूने गेला। दिल्लीच्या निकालानं इंडिया आघाडी बॅकफूटवर गेली, तर राष्ट्रीय राजकारणात मोदी ब्रँड मजबूत झाला आहे। दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे। लोकसभेतल्या खोटं बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही, पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही, मोदीजींचा करिश्मा संपणार नाही। ऐतिहासिक जनादेशाला नमन करतो मोदी। मला प्रत्येकाचा खूप अभिमान आहे। कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले, त्यामुळे उत्कृष्ट निकाल लागले। आम्ही आणखी जोमाने काम करू आणि दिल्लीतील लोकांची सेवा करू। दिल्लीतील माझ्या प्रिय भगिनींना आणि बंधूंना या जबरदस्त आणि ऐतिहासिक जनादेशासाठी मी नमन करतो। दिल्लीचा विकास करण्यात, लोकांचे जीवनमान सुधारण्यात दिल्लीची प्रमुख भूमिका आहे। हे सुनिश्चित करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही। नरेंद्र मोदी, पंतप्रधान। दिल्लीत खोट्यांचं राज्य संपलं हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे। हा दिल्लीकरांच्या मोदींच्या हमीवरील विश्वासाचा आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनचा विजय आहे। या जबरदस्त जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनपूर्वक आभार। मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपनं सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा आणि दिल्लीला जगातील नंबर 1 ची राजधानी बनवण्याचा निर्धार केलाय। अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री।